नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 11वं व्यक्तिचित्र कर्मयोगी रंगुअत्या. सादर करती पूर्वा धारम. अलिबाग, बागमांडले, श्रीवर्धन, हरिहरेश्वरपासून पार मालवण, तारकर्ली आणि तेरेखोलपर्यंत पसरलेला लांब लचक अरबी समुद्राचा किनारा आणि पूर्वेकडे तितक्याच लांबीची सह्याद्रीची भिंत यांच्यामधली संस्कृती म्हणजे कोकण. 10 कोसावर भाषा, स्वभाव, राहणीमान जरी बदलत असलं तरी या सगळ्याला 30-40 वर्षाआधी एकत्र बांधून ठेवलं होतं ते इथल्या सार्वत्रिक गरजेनं आणि गरिबीनं. शेताकडं धान्यासाठी नारळ, सुपारी, रातांबे, काजू या वृक्षांकडे फळांसाठी आणि मुंबईतून दरमहा येणाऱ्या मनी ऑर्डरकडे रोख पैशासाठी त्या काळी सर्वांचेच डोळे लागलेले असत. अलीकडे ही परिस्थिती पालटली असली तरी अजून कोकणानं आपली संस्कृती तशी घट्ट कवटाळून ठेवली आहे. साटवलीची रंगुअत्या देखील या सगळ्याला अपवाद नव्हती. तिचं सगळं आयुष्य एका पंचक्रोशीत गेलं आणि संपलंय. पृथ्वीवरच्या 20-25 मैलापलीकडे ती कधी पोहोचलीच नाही. तरीही एवढ्याशा छोट्या परिघात ती दिमाखात आयुष्य जगली. वयाच्या 13व्या-14व्या वर्षी रंगू माहेरचा उमरा ओलांडून केतकरांच्या घरी आली तेव्हा तिला आईनं घट्ट जवळ घेऊन भरल्या डोळ्यांनी इतकंच सांगितलं होतं की आता तिचे माहेरच्या मायेचे बंध तुटत जाणार आहेत आणि एका नव्या घरट्याची वीण तिला विणायची आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे देखील कळायचं तिचं वयही नव्हतं. शिक्षण कमी असलं तरी रंगुअत्या हुशार चौकस होती. 12-15 माणसं, 5-7 गडी माणसं, शेतीभाती, गुरंढोरं या धबडक्यात आणि नंतर पाठोपाठ झालेल्या 5 मुलांच्या गोकुळात ती स्वतःला कधी हरवून गेली हे तिलाही कळलं नाही आणि 10-12 वर्षात रंगूची कर्तबगार रंगुअत्या झाली हे घरच्यांना आणि गावाला देखील कळलं नाही. छोट्याशा चणीची हसतमुख गोरीपान, मधोमध भांग पाडलेल्या दाट कुरळ्या केसांची महिरप, अप्रनाक, पातळ जीवणी, चापून चोपून नेसलेलं नऊवारी लुगडं, नाकात कायम नथ, केसांचा मोठा आंबाडा, मोठं ठसठशीत कुंकू, कानात मोत्यांची कुडी. वटपौर्णिमा किंवा कुठे पूजेला निघाली की रंगुअत्या साक्षात लक्ष्मीसारखी दिसत असे. तिला वावगं कधी काहीही खपायचं नाही. तिथल्या तिथे एक घाव 2 तुकडे करून ती मोकळी होई. अगदी यातून कुणी म्हणजे तिचे यजमान देखील सुटत नसत. त्यामुळे गावात रंगुअत्याचा आदरयुक्त दरारा आणि भीतीही होती. केतकरांकडे वंशपरंपरागत गावची खोती, रगड शेतीभाती, घरचे किराणा मालाचे दुकान, एकेकाळचं तालेवार घराणं. पुढे काळ बदलत गेला. कुळकायदा आला, हातची जमीन गेली, गावोगावी एसटी सुरू झाली आणि लोक बाजारहाटाला तालुका गाठू लागले आणि हळूहळू दुकानं बसली. घरात नांदणारी लक्ष्मी चारी दारातून निघून गेली. एक दिवस विनूभाऊ म्हणजे रंगुअत्तेचे यजमान विमनस्कपणे माझघरातल्या झोपाळ्यावर विडी ओढत होते. इथे नुसत्या संभाजी विड्या ओढून भागायचं नाही आता. हाडीवरातल्या विसूपऱ्यांपाशी मी बोलली आहे. त्याची भूकभाटात एक बारकी रिकामी खोली आहे. जवळच राहतो तो. राम, वासू, भालचंद्र यांना शकूसोबत तिथे राहू दे. पोरं शिकतील, शकू जाणतीये, जेवण करील आणि विसू लक्ष ठेवील, काळजी नको असं म्हणून रंगुअत्यानं त्या काळी मुलांना मनावर दगड ठेवून मुंबईस पाठवलं.
मुलं शिकली, सवरली आणि चांगली नोकरीला लागली. विसूच्याच मुलाशी पुढे शकूचं लग्न लावून दिलं. एक मुलगा मधू, तो घरी राहिलेला. गेलेली लक्ष्मी रंगूआत्यानं परत देवघरात आणली. रंगूआत्तेचं आयुष्य कोकणात आणि अशा काळाच्या एका मोठ्या तुकड्यात सामावलं होतं ज्या काळात कोकण गजबजलेलं होतं. प्रत्येक घरात, मग ते कुठल्याही जातीचं आणि धर्माचं असो, 5-7 पोरं असायचीच. डॉक्टर जमात ही त्या काळी जवळपास नव्हतीच. तालुक्याच्या ठिकाणी कुणी एखादा डॉक्टर, तो सुद्धा RMP म्हणजे कंपाऊंडरच. रंगूआत्तेची सासू प्रख्यात सुईण होती. रंगूआत्तेनं ते शास्त्र हट्टानं सासूकडून शिकून घेतलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत अस्पृश्यता निवारणासाठी अनेक सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले. त्यावेळी विनूभाऊंना घेऊन हट्टानं रंगूआत्ते देखील तिथे गेली. तिथून स्फूर्ती घेऊन मग रंगूआत्ते पंचक्रोशीतल्या प्रत्येक घराघराची झाली. गावातल्या देवळात सगळ्या समाजाच्या बायकांना एकत्र करून भजन मंडळ स्थापन केली. हळदी कुंकू, मंगळागौर असे कार्यक्रम आत्ते घडवून आणीत असे. आणि गावातल्या काही लोकांचा रोष पत्करून आत्ते हे सारं काही करत असे. कुणी याबद्दल बोललंच तर त्यालाच उलट प्रश्न विचारी. काय रे, जन्माला आलास तो काय वेगळा ताम्रपट घेऊन आलास का? अरे सगळ्यांचं एक शरीर, सारखीच इंद्रिय ना, मग हा जातीचा शिक्का कशाला हवा रे? इथे मुतात माशा मारत बसलायस लोकांना सल्ले द्यायला, त्यापेक्षा काही चांगलं वाचत जा की, जग बरंच बदलतं रे. बोलणारा निरुत्तर होई. गावात वेळी अवेळी कुणा गरोदर बाईचं पोट दुखायला लागलं की आत्तेला न्यायला बैलगाडी येई. आत्ते लगेच निघून बाळणपण करून मुलाला अंघोळ घालून शेक शेगडीचं नीट सांगून परत येई. मग मुलाच्या बारशाला आत्तेला हमखास लुगडं मिळेल. अशी लुगडी खूप जमली की आत्ते ती वासूबरोबर महर्षी कर्वे यांच्या हिंगण्याच्या संस्थेला पाठवून देई. रंगूआत्तेचं शिक्षण जेमतेम मराठी दुसरी असलं तरी त्या काळात आत्तेचं सामाजिक भान भल्या भल्यांना लाजवील असंच होतं. तिचा दिवस पहाटे 4:30ला सुरू होई. केर, चुलीला पोतेरं, गोठा आवरून दुधाच्या कासंडी घेऊन घरात येई तो उजाडलेलं असायचं. गडी माणसं, स्वयंपाक, शेतीची कामं, आंबे, आंबोशी, आमसुलं, लोणची घालून आत्ते घरच्या लक्ष्मीचे हात बळकट करत गेली. मे महिन्यात पुढं नातवंड सुट्टीला घरी येत. पोरांनो, म्हातारीचं एक वाक्य ऐकून ठेवा. इथं खायची, प्यायची आणि मायेची चंगळ होईल, पण रोज हातून काहीतरी काम व्हायला हवं हो. मी तुम्हाला पाळ्या लावून देते, ती कामं सुट्टीत तुम्ही करायची. आयुष्यात श्रमांना माणसानं किंमत ठेवली तर माणूस श्रीमंत, नाही तर उकिरड्यावर गाढवं लोळतात त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय रे? सगळी नातवंड पुढे उद्योगी आणि हुशार होऊन स्थिरावली. त्यामागे रंगूआत्याचं हे व्यावहारिक शहाणपण नक्कीच होतं. मधूची बायको रंगूआत्याचं अगदी प्रेमानं करत असे. मागच्या पडवीत तिचं एक बाजलं, त्यावर तिची लुगडी, कसल्या कसल्या बाटल्या, बाम, घरी केलेलं च्यवनप्राश, जपाची माळ, कुटलेली सुपारी, अशा कितीतरी असंख्य वस्तू असत आणि त्याच्यामध्ये रंगूआत्याचं मुटकुळं पडलेलं असे. तोंडात कायम कुटलेली सुपारी आणि व्यंकटेश स्तोत्र. मध्येच हळू आवाजात तर मध्येच उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील, असं मोठ्याने म्हणे. कुणी भेटायला गेलं तर जुन्या जुन्या आठवणी सांगत राही. अगं, या घरात आले त्याला आता 70 वर्ष झाली हो. या केतकरांच्या छपराखाली आयुष्य गेलं. मला विसूभाऊ सोडून गेले, त्याला सुद्धा आता 10 वर्ष झाली. पण आता सगळं मार्गी लागलंय. पोरं नातवंड विचारतात, आली की गुळाला डोंगळे यावेत तशी उषा पायथ्याशी बसतात, माया करतात. पण हा गोडवा यायला कुडी झिजवली गो माझी मी.
असं काही बाई सांगत राही. आणि असाच एक दिवस आई पहाटे उठते, ती अजून का उठत नाही म्हणून मधू बघायला गेला, तर रंगू आत्याच्या बाजल्यावर रंगू आत्याचा प्राण सोडून सगळं तसंच पडलेलं होतं. माझ्या मित्राची आत्या म्हणून संपर्कात आलेली म्हणून ही एक. कोकणात अशा अनेक कर्मयोगी रंगू आत्या होऊन गेल्या. काळ आणि परिस्थितीला तोंड देत आपल्या नेमस्त आणि कर्मयोगी वृत्तीनं त्यांच्या घरांना, माणसांना आधार देत राहिल्या. आजच्या जगात सगळं काही आहे, उणीव आहे ती फक्त आपल्या आचरणातून कर्मयोग शिकवणाऱ्या अशा रंगू आत्यांची. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील.